हर हर महादेव. नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. आणि महाशिवरात्री जवळ आलेली आहे, त्यासाठी मी स्पेशल अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. आणि ती रेसिपी तुम्हाला ओळखलीच असेल आहे. ती रेसिपी आहे म्हणजे शेंगदाण्याचे लाडू. भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, मखाना घेतलेला आहे आणि गूळ घेतलेला आहे आणि थोडीशी बडीशेप घेतलेली आहे. मखाना आणि म्हणजे आधी शेंगदाणे मी बारीक केले आणि शेवटच्या घाण्यामध्ये थोडंसं मखाना घातला. मखाना उपवासाला चालतो बरं का. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कुठं पण सर्च वगैरे करू शकता. आणि मखानानी एनर्जी खूप येते बरं का, त्यामुळे उपवासाला खाल्ला तर चालतो. मखाना खाल्ल्यानंतर आपल्याला उपवासा दिवशी जास्त भूक लागत नाही, त्यासाठी मखाना हा उपवासाला खाल्लाच पाहिजे. तर मी काय केलेलं आहे, या लाडूमध्ये मखाना घातलेला आहे. तुम्ही म्हणाल ही काहीतरी वेगळीच रेसिपी करते, पण असं काही नाही आहे, खूप छान लागतात. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. शेंगदाणे बारीक केले थोडेसे, शेवटचा एक घाणा राहिलेला म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे, मखाना आणि गूळ मी घातल्या आणि थोडंसं बडीशेप पण घालून मी सगळं मस्त असं बारीक केलेलं आहे. आणि सगळं त्यानंतर मी असं हातानं एकसारखं म्हणजे एकत्र ते सगळं मिश्रण एकत्र केलं. थोडंसं तूप घातलं. त्याला गरम वगैरे करायची काहीच गरज नाही आहे. तूप तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्त घालू शकता, असं काही नाही आहे. मी थोडंसं तूप घातलेलं आहे, तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये पुढे. आणि त्यानंतर मस्त असे मी लाडू बनवलेले आहेत आणि खूप छान लाडू पण वळलेले आहेत. मला असं नाही की मला खूप त्रास झाला आणि सुटसुटीत झाले, असं काही नाही आहे. हे जरी सुटसुटीत दिसत असेल तर शेंगदाण्याला पण अंगचंच तेल सुटलेलं असतं, त्यामुळं काही वाटत नाही. आणि गूळ वगैरे असल्यामुळं तर ते छानच लागतं. बडीशेप तुम्ही घालू शकता, वेलची पूड हवी असेल तर ती पण घालू शकता. मी फक्त बडीशेप घातलेली आहे आणि एक नंबर लाडू झालेले आहेत. आणि माझ्या मुलीला पण खूप आवडलेले आहेत. भरपूर लाडू झालेले आहेत. 8-15 दिवस आम्ही मस्त खाल्लेले आहेत हे लाडू आणि अजिबात खराब होत नाहीत. तुम्ही 8-15 दिवससुद्धा ठेवू शकता. आणि तर चला, हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा. तुम्हाला कसे वाटले लाडू मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा मग व्हिडिओ.
आहे.